मित्रांनो, जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त ऑनलाईन व्यवहार करत असाल, तर आता सावधान. आर-बी-आयने तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. नेमके काय आहेत हे नियम? पाहूयात सविस्तर. डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांना लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर-बी-आयने एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार आता 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे डिजिटल व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासाचा वेटिंग पिरियड लागू करण्याची तयारी सुरू आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे या दरम्यान ग्राहकांना किल स्विच ही सुविधा मिळणार आहे, ज्याद्वारे संशयास्पद वाटल्यास व्यवहार एका क्लिकवर रद्द करता येईल. आर-बी-आयने प्रसिद्ध केलेल्या या चर्चापत्रावर नागरिकांना 8 मे 2026 पर्यंत आपल्या सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. हे नियम मुख्यत्वे UPI सारख्या यंत्रणेतील वैयक्तिक व्यवहारांसाठी असतील. व्यापाऱ्यांसाठी हे लागू होणार नाहीत. या प्रस्तावात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष कवच योजना ही सुचवण्यात आली आहे. 70 वर्षांवरील नागरिकांनी 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास त्यांच्या एका विश्वासू व्यक्तीची संमती घेणे बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे, जेणेकरून सायबर भामट्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलनुसार 2021 ते 25 या काळात फसवणुकीच्या घटना 10 पटीने वाढल्या असून नुकसानीचा आकडा 230 अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. फक्त 2025 मध्येच 28 लाख फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून त्यातील व्यवहारांची रक्कम 22,931 कोटी इतकी मोठी आहे. म्हणूनच व्यवहार थोडे स्लो पण सुरक्षित हे सूत्र आर-बी-आय राबवू पाहत आहे. तर डिजिटल व्यवहार करताना ही 1 तासाची वेळ कदाचित तुम्हाला वाचवू शकते. या नियमांबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.